महाराष्ट्रातील दिग्गज नेते, माजी आमदार, सहकारातील तज्ज्ञ, श्रीगोंदा साखर कारखान्याचे संस्थापक, सहकार व शिक्षण महर्षी सन्माननीय श्री शिवाजीराव नागवडे तथा बापू यांचा 19 जानेवारी हा जन्मदिन. त्यानिमित्त बापूंना श्रीगोंदा नामाचे भावपूर्ण अभिवादन. आज आपण अनेकांना माहीत नसणाऱ्या बापूंच्या कारकिर्दीतील एका महत्त्वाच्या घटनेचा मागोवा घेणार आहोत. देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांनी बापूंच्या कोणत्या कृतीची हयातभर दखल घेतली, नेत्यांशी एकनिष्ठ असण्याची कोणती किंमत बापूंनी मोजली, हे आपण यातून जाणून घेणार आहोत. यात अनेक संदर्भ आहेत, म्हणून ही स्टोरी पूर्ण पाहिल्यावरच त्यातील मर्म लक्षात येईल. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ अनेक वर्ष आरक्षित होता. 1978 साली तो खुला झाला. फेब्रुवारी 1978ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत श्री शिवाजीराव नागवडे बापू यांनी काँग्रेसचे उमेदवार म्हणून विधानसभेची पहिली निवडणूक लढविली. जनता पक्षाचे मोहनराव गाडे यांच्यावर त्यांनी 13,048 मतांनी विजय मिळवला. बापूंना 40,102 मते मिळाली. श्री गाडे यांना 27,054 मते मिळाली. अपक्ष उमेदवार ॲडव्होकेट रामचंद्र उर्फ बाबासाहेब फडणीस हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. बापू आमदार झाले. राज्यात कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने मुंबईत सरकार कोणाचे हा तिढा निर्माण झाला. जनता पक्ष हा नव्या 9 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला. काँग्रेस आहे 62, रेड्डी काँग्रेस तथा काँग्रेस एसने 69 जागा जिंकल्या. अपक्ष 34 उमेदवार विजयी झाले. शेकाप 15, कम्युनिस्ट पक्ष 9 जागी विजयी झाला. तेव्हा केंद्रीय पातळीवर काँग्रेस पक्षात फूट पडली होती. इंदिरा गांधी यांच्या विरोधात स्वपक्षातील बड्या नेत्यांनी बंड केल्याने काँग्रेस पक्ष दुभंगला होता. एकाचे नाव काँग्रेस आय व दुसऱ्या पक्षाचे नाव रेड्डी काँग्रेस असे होते. के ब्रह्मानंद रेड्डी तिचे अध्यक्ष होते. केंद्रात भलेही काँग्रेसमध्ये फूट पडली असेल, मात्र राज्यात दोन्ही काँग्रेस एकत्र आल्या व त्यांनी जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवले व आघाडी सरकार बनविले. रेड्डी काँग्रेसचे वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री झाले. काँग्रेस आयला उपमुख्यमंत्री पद मिळाले. नाशिकराव तिरपुडे डेप्युटी सीएम झाले. सरकार स्थापन झाले. मात्र आघाडीत अंतर्गत कुरबुरी सुरूच होत्या. सर्वात मोठा पक्ष असून जनता पार्टी सत्तेच्या बाहेर होती. वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडायच्या गोपनीय हालचाली लगेच सुरू झाल्या. या हालचालींचा मास्टर माइंड हा रेड्डी काँग्रेसचा एक तरुण नेता होता. वय अवघे 38 वर्षे. नाव होते शरद गोविंद पवार, म्हणजे आजचे पवारसाहेब. आमदार फोडण्याच्या या हालचाली इंदिरा गांधींना समजल्या. त्यांनी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांना फोन केला. नाशिकराव तिरपुडे यांनी मुख्यमंत्र्यांना सावध केले. वसंतदादा यांनी थेट शरद पवारांना विचारले, तुला माझे सरकार पाडायचे आहे का? त्यावर पवारांनी निरागस व नकारार्थी उत्तर देत आपण मुख्यमंत्र्यांशी एकनिष्ठ असल्याची ग्वाही दिली. एके दिवशी गुप्तचर विभागाला चकवा देत श्री पवार यांनी रामटेक बंगल्यात 35 आमदार एकत्र केले. तेव्हा विधानसभेचे अधिवेशन सुरू होते. शिवाजीराव नागवडे बापू यांनी रामटेक बंगल्यावर आमदार बंदिस्त असल्याची व सरकार पाडण्याच्या पवारांच्या हालचालींची खबर मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांना दिली. ही माहिती देत असताना नेमके श्री पवार हे वसंतदादा पाटील यांना भेटायला मुद्दामहून आले. दादा भडकलेले होते. पवारांनी पुन्हा आणाभाका घेतल्या. मी असे काहीही करत नाही. भोळ्या मनाच्या वसंतदादांनी नागवडे यांच्या माहितीवर विश्वास न ठेवता पवारांच्या साळसूतपणावर विश्वास ठेवला व निश्चिंत झाले. आपले बिंग शिवाजी बापू यांनी फोडले व आमदार फोडाफोडीची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. हीच ती बापूंची कृती होती जी शरद पवारांच्या मनात आयुष्यभर घर करून राहिली. ती कशी, हे आपण पुढील संदर्भाने समजून घेणार आहोत. आता वसंतदादा पाटील निश्चिंत असताना राजकारणातील कोवळ्या वयाच्या पवारांनी असा काही डाव टाकला ज्याने भले भले राजकारणी आजही थक्क आहेत. तो डाव म्हणजे सरकार पाडण्याची कृती. सरकारचा पाठिंबा मागे घेतला की राज्यपाल सभागृहात विश्वासमत सिद्ध करायला लावतात, म्हणजे सरकार अविश्वास ठरावाद्वारे पाडले जाते. पवारांनी तसे केले नाही. बजेट अधिवेशन चालू होते.
पवारांनी विरोधी असलेल्या जनता पक्षाच्या हातून विधानसभा अधिवेशनात 1 रुपया कर कपातीच्या 3 सूचना मांडल्या. यावर मतदान घेण्याचा जनता पक्षाचा आग्रह होता. मतदान झाले तर सरकारला विरोधकांची कर कपात बहुमताने नाकारावी लागते. ती मंजूर झाली तर तो सरकारचा पराभव असतो आणि मुख्यमंत्र्याला राजीनामा देण्याशिवाय पर्याय नसतो. पवारांनी नेमकी हीच चाल खेळून सत्ताधारी पक्षाचे 35 आमदार सभागृहातून गैरहजर ठेवले. आता विरोधकांची कर कपात सूचना फेटाळण्यास सरकारकडे पुरेसे बहुमत नव्हते. बंदिस्त आमदारांमागील गुपित हेच होते. नेमका हाच प्रकार बापूंनी वसंतदादांना सांगितला होता. तेव्हा वसंतदादांनी बापूंच्या म्हणण्याकडे लक्ष न देता शरद पवारांच्या शब्दांवर विश्वास ठेवला. पुढे वसंतदादांच्या लक्षात सारा प्रकार आला होता. मात्र तोवर खूप उशीर झाला होता. पवारांनी वसंतदादांना दुसऱ्याच्या हातून कैचीत घट्ट पकडले होते. अनुभवी असलेले वसंतदादा पवारांपुढे गडबडले. आता पवारांनी दुसरा डाव टाकला. त्यांनी स्वतःसह सुंदरराव सोळंके, सुशीलकुमार शिंदे, दत्ता मेघे या मंत्र्यांचा राजीनामा पाठवून दिला. वसंतदादांना सरकार वाचवण्याची कोणतीही संधी मिळू दिली नाही. शरदचंद्र पवार यांनी सत्तारूढ पक्षाचे 40 आमदार फोडले होते. वसंतदादा यांनी राज्यपाल महोदयांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. लगोलग पवारांनी जनता पक्षाच्या पाठिंब्याने राज्यपालांकडे बहुमताचा दावा केला. राज्यपाल सादिक अली यांनी शरदचंद्र पवार यांना शपथविधीचे निमंत्रण दिले. जनता पक्षाच्या मदतीने पुलोद आघाडीचे सरकार अस्तित्वात आले. अवघ्या 38व्या वर्षी ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. शरदने माझ्या पाठीत खंजीर खुपसला. ही वसंतदादांची तेव्हाची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात आजही चर्चिली जाते. अर्थात या खंजीराची चाहूल बापूंना आधीच लागली होती. इमाने इतबारे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सावध देखील केले. बापूंच्या एकनिष्ठतेचे ते अतुलनीय उदाहरण होय. त्यांचा पवारांना विरोध नव्हता. बापूंनी राजधर्म पाळला. तसे पाहायला गेले तर बापू हे काँग्रेस आयचे आमदार होते. वसंतदादा हे रेड्डी काँग्रेसचे होते. मात्र आघाडी सरकारचा धर्म बापू जाणून होते. नगर जिल्ह्यातून ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे व शिवाजी बापू हे 2च आमदार काँग्रेस आयचे होते. ते वसंतदादासोबत एकनिष्ठ राहिले. अन्य सर्व आमदार हे पवारांच्या पुलोदमध्ये गेले. वर उल्लेखित जो राजधर्म बापूंनी पाळला त्याची त्यांना राजकीय किंमत कशी मोजावी लागली हे आता आपण संक्षेपाने पाहू. पुढे 1980ला पवारांचे पुलोद सरकार इंदिरा गांधींनी बडतर्फ केले. नंतर विधानसभा निवडणूक झाली. बापू दुसऱ्यांदा आमदारकीला उभे होते. श्रीगोंद्यात जनता पक्षाचे श्री बबनराव पाचपुते व श्री नागव डे अशी लढत झाली. खरी मेख अशी आहे की शरद पवारांनी स्वतःच्या अर्ज काँग्रेसचा उमेदवार श्रीगोंद्यात उभा केला होता. पवार हे पुलोदचे नेते होते. पुलोदचा घटक पक्ष असलेल्या जनता पार्टीचा श्रीगोंद्यात उमेदवार असताना पवारांनी आपला उमेदवार उभा केला. मतविभाजन झाले आणि बापू सुमारे 1519 मतांनी पराभूत झाले. बापूंची तिसरी निवडणूक 1985 साली झाली. शरद पवार यांनी स्वतःच्या काँग्रेसचा उमेदवार दिला नाही. मात्र जनता पक्षाचे आमदार असलेल्या बबनराव पाचपुते यांच्यासाठी 2 प्रचार सभा घेतल्या व काँग्रेसचे बापू पुन्हा पराभूत झाले. आता आली 1990ची निवडणूक. तोपर्यंत श्री पवार काँग्रेस पक्षात परतले होते. श्रीगोंद्यातून शिवाजी बापूंचे तिकीट कापले गेले व ॲडव्होकेट सुभाष डांगे यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाली. हे तिकीट बदलून पुन्हा नागवडे यांना दिले गेले. नागवडे हे 818 मतांच्या फरकाने पराभूत झाले. त्यानंतर 1999 साली बापू पुन्हा काँग्रेसचे उमेदवार होते. पवारांनी श्रीगोंद्यात 2 वेळा बापूंच्या विरोधात सभा घेतल्या. बापूंना पराभूत करणे यावेळी पवारांना जमले नाही. बापू दुसऱ्यांदा आमदार झाले. 2004 साली बापू हे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार असताना तेव्हा पवारांचे निकटवर्ती असणारे श्री पाचपुते यांनी बंड केले व बापूंचा पराभव केला. या बंडामागे देखील पवारांचा आशीर्वाद होता.
2009 साली बापूंचे चिरंजीव श्री राजेंद्र नागवडे भाजपचे उमेदवार होते. पवारांनी स्वपक्षासाठी ताकद लावली व नागवडे पराभूत झाले. 2014ला तालुक्यात राजकीय समीकरण बदलले होते. पवारांनी तालुक्यातील बबनराव पाचपुते यांच्या विरोधकांचे ऐक्य साधले. एकास एक उमेदवार दिला. मात्र हे करताना नागवडे कुटुंबातून इच्छुक असणाऱ्या सशक्त उमेदवार सौ अनुराधा राजेंद्र नागवडे यांची उमेदवारी डावलण्यात आली. यानंतर बापूंना राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष श्री पवार यांनीच केले. अर्थात निवडणुकीपूर्वी केलेली ती कमिटमेंट होती, ती पवारांना पाळावी लागली. पुढे बापूंचे निधन झाले. एक राजकीय अध्याय समाप्त झाला. एकनिष्ठता, राजधर्माचे पालन, आघाडी धर्माची जपणूक अन साधा सरळपणा, तात्विक भूमिका म्हणून वसंतदादांना जागे केल्याचे बक्षीस बापू यांना स्वपक्षातून मिळाले नाही. मात्र पवारांना विरोध केला म्हणून त्याची राजकीय किंमत त्यांना आयुष्यभर चुकवावी लागली. वरील स्टोरीसाठी जे संदर्भ घेतले आहे ते श्रीगोंदा नामाने श्री शंकरराव कोल्हे साहेब हयात असताना त्यांच्याशी झालेली चर्चा, स्वतः श्री शिवाजी बापूंशी अनेकदा झालेले बोलणे, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी एका लेखात व्यक्त केलेल्या आठवणी, पुण्यातून प्रकाशित एका राजकीय पुस्तकातील संदर्भ, स्थानिक पत्रकार श्री बापूराव नागवडे व श्री ज्ञानदेव गवते आदीद्वारा हे संदर्भ संकलित केलेले आहे. कोणाचे उणेधुणे काढण्याचा किंवा एखाद्याचे महत्त्व कमी करण्याचा आमचा मुळीच हेतू नाही. राज्यातील एका मोठ्या सत्तांतर दरम्यान पडद्यामागे घडलेल्या एका ऐतिहासिक घटनेचा उलगडा व त्याचे पडसाद नव्या पिढीला ज्ञात असावे हाच यामागे उद्देश आहे. अशाच नवनवीन राजकीय माहितीसाठी व रंजक प्रसंग जाणून घेण्यासाठी पाहत रहा श्रीगोंदा नामा. जय हिंद, जय महाराष्ट्र.